या मागील सामना सुंदर असा पाहण्यास भेटला. संघमालक रुपेश अडकर विरुद्ध गणेश करावडे यांच्यामध्ये. लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून सामन्यास सुरुवात करावी. येस. कपिल कांदळकर समालोचन कक्षापासून थोडं लांब उभे राहावे. चला तर आता सामन्यास सुरुवात करावी. सामन्यास जास्त विलंब नको. आता होणार सामना रेंजर्स विरुद्ध स्पार्टन्स. संघमालक आदित्य मसूरकर विरुद्ध संघमालक अरुण गोडे यांच्यामध्ये होणारा हा सामना आहे. आजच्या दिवसातला हा 4था सामना आता पार पडत आहे. तर लवकरात लवकर दोन्ही संघांनी थोडीशी घाई करावी. आणि स्पार्टन संघाकडनं पहिले 2 फलंदाज उतरले आहेत. ते जानेमाने प्लेयर हाजी कसम चषकातले सिद्धार्थ वारंग, तसेच स्ट्राईकवर उतरले आहेत मंदार कांदळगावकर. बॉलिंग एंडला उभे आहेत ते म्हणजे कौशिक लाड. हाजी कसम चषकातले गाजलेले असे फलंदाज उत्कृष्ट ऑलराऊंडर सिद्धार्थ वारंग, त्यासोबत मंदार कांदळगावकर. बॉलिंग एंडवर उभे आहेत कौशिक लाड. अंपायर थोडीशी घाई करायची आहे. हॅलो. चला तर आता सामन्याला सुरुवात करूया. अंपायर स्कोरर सामन्याला सुरुवात होत आहे. आणि हा पहिला चेंडू टोलवला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावचीत झालेले आहेत. सिद्धार्थ वारंग. स्पार्टन संघाला लागलेला पहिला झटका म्हणजे सिद्धार्थ वारंग यांचा विकेट. ह्या सामन्याचा पहिला बॉल हा 3:40 पडलेला आहे. पहिली इनिंग ही 25 मिनिटाची असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. सुंदर असा फटका मारलेला मंदार कांदळकर यांनी, पण दुर्दैवाने सिद्धार्थ वारंगे धावचीत झालेले आहेत. पुढील फलंदाज उतरलेले आहेत स्वराज कुबल. स्पार्टन संघाला लागलेला पहिला झटका म्हणजे सिद्धार्थ वारंगे यांचा विकेट. धावसंख्या झाली ती 0. धावसंख्या झाली ती 2. माफ करा. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि झेल बाद झालेले आहेत मंदार कांदळगावकर. सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट कमावले आहेत रॉयल रेंजर या संघाने. सलग दुसरा झटका दुसऱ्या चेंडूत मंदार कांदळगावकर तंबूच्या आश्रयात परत. आपल्या आयोजकांना लाभलेले टॉप स्कोरर राज गव्हाणकर, इंटरनॅशनल स्कोरर राज गव्हाणकर, नावाजलेले करिरोड लालबाग विभागातले नावाजलेले फलंदाज राज गव्हाणकर, प्रशांत सातार्डेकर यांच्या छत्रछायेमध्ये शिकलेले राज गव्हाणकर, ब्लास्टर संघाचे धडाडीचे बॅट्समन. एकदा जोरदार टाळ्या तेजस चव्हाण यांच्यासाठी सुद्धा. मागील सामन्यामध्ये एकदम सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन त्यांनी केले. धन्यवाद.
2 चेंडू 2 धावा. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. दोन चेंडूमध्ये 2 धावा आणि 2 विकेट गमावले आहेत, ते म्हणजे स्पार्टन संघाने. पुढील फलंदाज मयुरेश पोकळे. आणि सुंदर असा थ्रो मारलेला आहे प्रणव डांबरे यांनी. डायरेक्ट स्टंपवर हिट मारलेला आहे त्यांनी. सुंदर असे क्षेत्ररक्षण प्रणव डांबरे यांच्या सानिध्यातून. धावसंख्या पोहोचली ती 3 धावांवर. 3 बॉल 3 धावा आणि 3 खेळाडू बाद. 2 खेळाडू बाद. सुंदर अशी गोलंदाजी कौशिक लाड यांच्या माध्यमातून. रॉयल रेंजर संघाचे धडाडीचे अनबिटेबल कॅप्टन राहुल बोराडे यांचे देखील तितके स्वागत. आणि जोरदार अपील रॉयल रेंजर संघाकडून. सुंदर असं पहिलं षटक. पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे. धाव संख्या पोचली आहे ती 3. विघ्नहर्ता बॉईज या संघाचे धडाडीचे गोलंदाज कौशिक लाड. मामा आणि हा प्लम्प एलबी दिलेला आहे अंपायरने. आणि आउट झाले. तंबूच्या आसऱ्यात परत गेलेले आहेत ते म्हणजे स्वराज कुबल. धन्यवाद स्वराज कुबल. स्पार्टन संघाचे पटांगणाच्या बाहेर ज्यांच्या गाड्या या रस्त्यात आडव्या असतील त्यांनी त्वरित काढून घ्यावे. पोलिसांना सहकार्य करावे. कचऱ्याची गाडी आल्यामुळे तिला थोडा अडथळा आढळत आहे तिथे. तर ज्यांच्याही गाड्या रोडवर असतील त्यांनी थोड्या बाजूला घ्याव्यात ही नम्र विनंती. चला तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धाव संख्या अजूनही तिथेच थंडावली आहे 3 धावांवर. शेवटचा चेंडू. 5 बॉल 3 रन आणि 3 विकेट. आणि सुंदर असा फटका अक्षय शितूत यांचा. आणि मारलाय चौकार अक्षय शितूत यांनी. सुंदर अशी फलंदाजी. आल्या आल्या कौशिक लाड यांचं स्वागत केलं त्यांनी चौकारामध्ये. वेल बॅट अक्षय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 7 धावांवर. आणि 3 गडी गमावले आहेत स्पार्टन संघाने. सुंदर असं प्रदर्शन रॉयल रेंजर्स या संघाकडनं. अक्षय शितूत यांनी आल्या आल्या चौकार मारलाय आणि स्वागत केलंय गोलंदाजाचं. सुंदर अशी फलंदाजी. मागील षटकाचा जरा आढावा घेतला तर कौशिक लाड यांनी एका षटकामध्ये 7 रन देऊन 2 विकेट कमावले आहेत. जोरदार टाळ्या कौशिक लाड यांच्यासाठी. सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन. संघाचं पुढचं षटक घेऊन येत आहेत अनबिटेबल कप्तान राहुल बोराडे. 2022 आणि 2023 विजयी संघाचे कर्णधार होते.
आणि पहिला चेंडू आणि ही मिस फील्ड विश्वास जोरी यांच्या हातून. गचाळ असे क्षेत्ररक्षण विश्वास जोरी यांचे. आणि 4 धावा दिल्या आहेत पहिल्या चेंडूत राहुल बोराडे यांच्या गोलंदाजीतून. खूप परिश्रम घेतलेले विश्वास जोरी यांनी, पण परिश्रम हे असफल ठरले. धावसंख्येत 4 धावांची वर धावसंख्या पोहोचली ती 11 धावांवर. एक चेंडू 11 धावा. आणि सुंदर असा दुसरा फटका मयुरेश पोकळे यांच्या फलंदाजीतून. मयुरेश पोकळे सुद्धा गुंडा इलेव्हन या संघातून नावाजलेली फलंदाजी करतात. 2 धावा काढण्यात यशस्वी झाले आहेत स्पार्टन संघ. धावसंख्या पोचले 13 धावांवर. 2 चेंडू 13 धावा. आणि हा बोल्ड राहुल बोराडे यांच्या फायर गोलंदाजीतून मयुरेश पोकळे यांचा बोल्ड झालेला आहे. सलग 4था झटका स्पार्टन संघाला. पुढील फलंदाज युवा खेळाडू रुद्र. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. खूप लहान वयात चांगली शैली बनवली आहे या खेळाडूने. रुद्र देसाई. पुढील फलंदाज रुद्र देसाई. आतापर्यंत 4 विकेटचा झटका स्पार्टन संघाला. आणि हा नो चेंडू सोबत 1 धाव काढण्याचे यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 15 धावांवर. माफ करा 15 धावा. नो +1. तीन बॉल 15 धावा. सुंदर असा फटका अक्षय शितूत यांच्या बॅटीतून. आणि हा गचाळ असे क्षेत्ररक्षण क्षितिज चौकेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्येत 4 धावांची भर. अक्षय शितूतच्या बॅटमधून आलाय कडक चौकार. धावसंख्या पोचली आहे ती 19 धावांवर. 4 चेंडू 19 धावा. सुंदर अशी फलंदाजी अक्षय शितूत यांच्या माध्यमातून. वेल प्लेड अक्षय. आणि एज कट 1 धाव काढण्यात यशस्वी. धाव संख्या पोचली आहे ती 20 धावांवर. 5 चेंडू 20 धावा. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी. यानंतर लहान मुलांचे सामने खेळवले जातील. आणि सुंदर असा फटका रुद्र देसाई यांच्या बॅटमधून. आणि रिव्ह्यू घेतला अंपायरने. सुंदर असा फटका रुद्र देसाई यांच्या बॅटमधून. इतक्या लहान वयात इतके मोठे चौके मारताना दिसत आहेत रुद्र देसाई. आता तो पुढचा कॉल असेल तो अंपायरचा असेल. थांब 1 मिनिट थांब बघतो.
अक्षय शितूत यांच्यासाठी थेट जर्मनीवरनं एक स्कीम आलेली आहे. जर अक्षय शितूत या खेळाडूने या सामन्यामध्ये वैयक्तिक 50 धावा मारल्या तर थेट जर्मनीवरून त्यांना एक स्कीम आहे की वेदांत पाताडे आणि सागर म्हात्रे आपले जर्मनीतले मित्र हे वूड क्रस्ट मध्ये त्यांना 2 दिवस आणि 3 रात्र हे बुकिंग देणार आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या. आणि ही 4 नाही आहे, 3 धावा. आणि मागील चेंडूमध्ये 3 धावा भेटल्या आहेत. धावसंख्या पोहोचली 23 वर. या सामन्यामध्ये अक्षय शितूत यांनी जर 50 धावा ठोकल्या तर थेट जर्मनीवरनं सागर म्हात्रे आणि वेदांत पाताडे यांच्याकडनं वूड क्रशमध्ये ही 2 दिवस बुकिंग दिली जाणार आहे. आणि विश्वास जोरी यांचं गचाळ क्षेत्ररक्षण इथे पाहण्यास भेटत आहे. आणि 4 धावा काढण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. मागील चेंडूत 3 धावा, या चेंडूत 4 धावा. आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 27 धावांवरती. मागील षटक म्हणजे राहुल बोर्डे, कप्तान राहुल बोर्डे यांच्या षटकात 16 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट कमावला आहे. सुंदर असा फटका रुद्र देसाई यांच्या बॅटमधून. 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या पोहोचली ती 28 धावांवरती. धावसंख्या पोहोचली 28 धावांवरती. आणि सुंदर असा फटका आणि हातात मारलाय बॉल. क्षितिज चौकेकर यांच्या झेलबाद झालेले आहेत. अक्षय शितूत जर्मनीवरून आली स्किल पुन्हा एकदा DHL द्वारे जर्मनीत पाठवावी लागणार आहे. सागर म्हात्रे, वेदांत पाताडे यांची स्कीम पुन्हा एकदा DHL द्वारे जर्मनीत. 3:40 हा सामना सुरू झाला होता. आता सामन्याची 15 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. अंपायर सामन्याची 15 मिनिटं पूर्ण झाली आहेत. अजूनही सामन्याची 10 मिनिटे बाकी आहेत. 10 मिनिटांमध्ये किमान 2 षटक यांना संपवायचे आहेत. आणि हा नो चेंडू आणि या नो चेंडूवर अभय निकम यांचं स्वागत केलेलं आहे निनाद गुरव यांनी चौकाराद्वारे. आणि या चेंडूमध्ये निर्धाव चेंडूमध्ये 5 धावा कमावल्या आहेत रेंजर्स, माफ करा स्पार्टन संघाने. धावसंख्या पोहोचली आहे ती 33 धावांवर. आतापर्यंत 5 गडी बाद आहेत. सुंदर असा फटका आणि मागील नो बॉलला जी फ्री हिट आली होती त्यामध्ये हा झेल मिस झालेला आहे. आणि 2 धावा काढण्यात पुन्हा एकदा यशस्वी निनाद गुरव. त्यांच्या समोर येणारे सगळे बॉल ते टोलावत आहेत. सुंदर अशी फलंदाजी. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
आणि हा बोल्ड अभय निकम यांनी काढलेला आहे बोल्ड. आपल्या चकोर ग्रुप या ऑर्गनायझरला लागलेले धडाडीचे स्कोरर राज गवणकर यांच्याद्वारे ही रेखाटणी लिहिली जात आहे. आणि पुढील फलंदाज लालबागचे जानेमाने उस्मान पटेल, शुभम शेट्टे. शुभम शेट्टे यांच्या हातात चमचमते ग्लव्ज दिसत आहेत. बघूया काय चमत्कार करतायत या फलंदाजीतून. आणि हा वाईड चेंडू, एक धावांतर, धाव संख्येत एक धावाची भर. धाव संख्या पोहोचली ती 36 धावांवर, 6 गडी बाद. आणि हा LBW शुभम शेट्टे तंबूच्या आश्रयात परत. आणि सलग 7वा गडी बाद झालेला आहे शुभम शेट्टे यांच्या स्वरूपात. धाव संख्या ही 36 वर स्थगित झालेली आहे. पुढील फलंदाज युवा खेळाडू तनिष गाडीगावकर. गेल्या 2 वर्षात आपल्याला युवा खेळाडूंचे जास्त प्रदर्शन बघण्यास मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या नवीन खेळाडूंसाठी, युवा खेळाडूंसाठी. पुढील गोलंदाज विश्वास जोरी. थोडस नाराजगीचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलेले त्यांच्या माध्यमातून. बघा आता गोलंदाजीने काय जादू करतात. पुढील गोलंदाज विश्वास जोरी, त्यांना सामोरे जातील युवा खेळाडू रुद्र देसाई. आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते तनिष गाडीगावकर. कृपया आयोजकांमधील 2 जणांनी बाहेर पोलिसांना सहकार्य करावे. सामन्याला पुन्हा एकदा देऊया रिझ्यूम. सुरुवात करावी सामन्याला. अंपायर रेडी. आणि हा निर्धाव चेंडू विश्वास जोरी यांनी. निर्धाव पहिला चेंडू. धाव संख्या पोचली ती 36 धावांवर, 7 गडी बाद. सुंदर असा सलग दुसरा चेंडू. जितक्या धावा त्यांनी गमावल्या होत्या त्या पुन्हा एकदा कव्हर करतात त्यांच्या बॉलिंगद्वारे. विश्वास जोरी यांचे सुंदर असे बॉलिंग प्रदर्शन. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव असल्यामुळे धावसंख्या तिथेच स्थगित झालेली आहे 36 धावांवरती. आणि सुंदर असा फटका आणि झेल बाद झालेले आहेत रुद्र देसाई. सुंदर असं बॅटिंग प्रदर्शन आपल्यास बघायला भेटलं रुद्र देसाई यांच्या माध्यमातून. सलग 8वा झटका स्पार्टन संघाचा. पुढील फलंदाजीसाठी उतरलेले आहेत राहुल घनाते. विश्वास जोरी यांनी 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद केलेला आहे स्पार्टन संघाचा. धाव संख्या अजूनही 36 या अंकावरच स्थगित आहे. गेल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही. 3 चेंडू.
आणि धावचित केलेले आहेत तनिष घाडीगावकर यांना. हा 9वा झटका होता स्पार्टन संघासाठी. पुढील फलंदाज राहुल वागदारे. एक रन काढून यशस्वी झाले होते. दुसरा रन काढताना धावचित झालेले ते तनिष घाडीगावकर. पुढील फलंदाज राहुल वागदारे. धाव संख्या झाली आहे ती 37. आणि हा शेवटचा गडी आपला पाठवलाय स्पार्टन संघाने. आणि सुंदर असा थ्रो क्षितिज चौकेकर यांच्याद्वारे. धाव संख्या पोचले 39. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत विश्वास जोरी यांनी आणि 1 विकेट कमावला आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी बघण्यास भेटली. आतापर्यंतची सर्वात सुंदर गोलंदाजी होती विश्वास जोरी यांची. विश्वास जोरी यांनी 1 ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केलेला आहे. आतापर्यंतची धावसंख्या बघायला गेलात तर 39 धावांवर पोहोचली आहे. स्पार्टन संघाचा शेवटचा गडी क्रीडांगणावर खेळत आहे, खेळपट्टीवर खेळत आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत अथर्व परब. आणि या इनिंग मधली ही शेवटची ओव्हर. माफ करा, अजून 2 षटकं शिल्लक आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 39 धावांवर. 9 गडी बाद. ही इनिंग 25 मिनिटांमध्ये खेळवली जाणार होती. अजूनही 1 मिनिट या इनिंगचा बाकी. अंपायर आणि हा वाईड चेंडू आणि त्याबरोबर एक नो बॉल सुद्धा आणि फ्री हिट आकारली आहे अंपायरने. धावसंख्या पोचली ती 40 धावांवरती. 4 ओव्हर 40 धावा. सुंदर असा फटका राहुल वागदारे यांच्या माध्यमातून. स्ट्राईकवर आहेत राहुल घनाते. अथर्व परब सुंदर गोलंदाजी. सुंदर असा फटका आणि हवेत पोचवला होता पण हा झेल बाद झालाय आणि ऑल आउट झालेला आहे स्पार्टन संघ. आतापर्यंतच्या 4 सामन्यांमधला हा पहिला ऑल आउट संघ. रॉयल रेंजर्स या संघाला विजयासाठी 42 धावांचे आव्हान दिलेले आहे स्पार्टन संघाने. सुंदर अशी बेचाळीस धावांचे आव्हान दिलंय ते म्हणजे रॉयल्स रेंजर्स या संघाला.
एक महत्वाची सूचना, कोणीही कचरा पटांगणात टाकू नये. जिथेही कचरा दिसेल तो कचरा पेटीत टाकावा. थोडं आयोजकांना सहकार्य करावे, कळकळीची विनंती. आणि रॉयल रेंजर्स या संघाकडनं पहिले धडाडीचे फलंदाज उतरलेले आहेत, ते म्हणजे वाईस कॅप्टन प्रणव डांबरे, त्यासोबत युवा खेळाडू अथर्व परब. ब्लास्टर संघाचे राज गव्हाणकर यांच्या छत्रछायेमध्ये शिकलेले हे फलंदाज अथर्व परब. खूप लहान वयात एक मोठी कीर्ती करून ठेवली आहे या फलंदाजाने. अक्षय शितूत कुठे असाल तर समालोचन कक्षाजवळ यावे. धन्यवाद अक्षय. चला तर आता सामन्याला सुरुवात करूया. रॉयल रेंजर्स संघाला 42 धावांचे आव्हान. आणि संघाचे पहिले षटक घेऊन येत आहे जाने माने उस्मान पटेल लालबागचे, ते म्हणजे शुभम शेट्टे. आणि पहिल्या चेंडूत बाद केलेला आहे प्रणव डांबरे यांना. सिद्धार्थ वारंग यांनी पकडलेला आहे सुंदर झेल. आणि बघायला गेलात तर सुनील सावंत यांच्या वाक्यात ब्रिलियंट कॅच होती ही. सिद्धार्थ वारंग एक वादळ ओळखलं जातं, विघ्नहर्ता सुखकर्ता या परिसरातलं एक वेगवान वादळ. सिद्धार्थ वारंग नामी काफी. आणि या सामन्यातला दुसरा चेंडू, दुसऱ्या इनिंग मधला दुसरा चेंडू, 42 धावाचे आव्हान. पुढील फलंदाज अभय निकम. आणि सुंदर असा फटका आकाशात टोलवलाय आणि चौकार मारलाय, तो म्हणजे अभय निकम यांच्या बॅटीतून सुटलाय तो हा चौकार. शुभम शेट्टे यांना हा चौकार मारलेला आहे. दोन खेळाडूंची धडक झालेली आहे. सुंदर असा चेंडू होता, पण त्याला चांगलं डायरेक्शन दिलंय अभय निकम यांनी. सुंदर अशी फलंदाजी आणि चौकार प्राप्त केला या बॉलमध्ये. पहिल्या बॉलमध्ये एक विकेट आणि दुसऱ्या बॉलला चौकार, म्हणजे 2 बॉल 4 रन आणि 1 गडी गमावलाय रॉयल रेंजर्स या संघाने. रॉयल रेंजर्स या संघाला 42 धावांचे आव्हान. शुभम शेट्टे यांची कमबॅक बॉलिंग स्पार्टन संघासाठी. अक्षय शितूत खेळपट्टीवर हाजीर. कोणत्याही प्रेक्षकांनी ग्राउंडवर पाय सोडून बसू नये ही नम्र विनंती. आणि हा वाईड चेंडू सोबत एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची वर. धावसंख्या पोहोचले 6 धावांवर. चेंडू झाले 2 चेंडू 6 धावा 1 गडी बाद. आणि सुंदर असा फटका अथर्व परब यांच्या बॅट मधून. त्या बॅटीच्या स्ट्रोक मधूनच कळलं या फटक्यात किती ताकद होती. निनाद
गुरव यांचे सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोहोचले 7 धावांवर. 3 चेंडू 7 धावा. आणि हा त्रिफळाचित केलेला आहे शुभम शेट्टे यांनी अभय निकम यांना. अभय निकम यांना तोडीस तोड उत्तर दिलं आहे शुभम शेट्टे यांनी स्वतः या बॉल मधून. अभय निकम तंबूच्या आश्रयात परत. सुंदर अशी फलंदाजी बघायला भेटलेली अभय निकम यांच्या बॅटीतून, पण कुठेतरी त्यांची खेळी समाप्त झालेली आहे. पुढील फलंदाज रॉयल रेंजर्स या संघाकडनं क्षितिज चौकेकर. धावसंख्या पोचली आहे ती 7 धावांवर. अजून या षटकातले 2 चेंडू बाकी. शुभम शेट्टे खरोखर सुंदर अशी गोलंदाजी तुमच्या मार्फत आम्हाला पाहण्यास भेटली. स्पार्टन संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. थोड्याफार चुका झाल्या फलंदाजीत, पण बॉलिंगमध्ये त्या सुधारायचा प्रयत्न. पुढील फलंदाज क्षितिज चौकेकर. आणि हा एक फटका. 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 धावेची वर. धावसंख्या पोचली ती 8 धावांवर. गडी बाद 2. पुन्हा एकदा 1 धाव. 1-1 धावांमध्ये समाधान मानायला लावतायत रॉयल रेंजर्स या संघाला. आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 8 धावांवरती. माफ करा 9 धावा. मागील षटकामध्ये 9 धावा फक्त खर्च केला शुभम शेट्टे यांनी. आणि 2 गडी बाद केले आहेत. 2 झटके दिले आहेत. ते म्हणजे रॉयल रेंजर्स या संघाला. कप्तान राहुल बोराडे यांना सुद्धा. मागील षटकात फक्त 1च एक्स्ट्रा धाव दिलेली आहे स्पार्टन संघाने. सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन. संघाचे पुढचे गोलंदाज जानेमाने प्लेयर सिद्धार्थ वारंग. वादळ वारा. आणि हा वाईड चेंडू. पहिला चेंडू सिद्धार्थ वारंग यांचा वाईड स्वरूपात. धावसंख्येत 1 धावेची वर. धावसंख्या पोचली आहे ती 10 धावांवर. गडी बाद 2. मागील 2 गडी हे शुभम शेट्टे यांनी बाद केले होते. अरे सुंदर असा फटका. आणि 1 बाउन्स चौकार. सिद्धार्थ वारंग आणि अथर्व परब यांचं काही एक वेगळंच नातं आहे. ब्लास्टर संघातून दोघंही बिलॉंग करतात. एक फलंदाज तर दुसरा ऑलराऊंडर. आणि सुंदर असा चेंडू सिद्धार्थ वारंग यांचा. अथर्व परब हे भारावून गेले होते या चेंडू मध्ये. कमबॅक बोलायला गेला तरी हरकत नाही. सिद्धार्थ वारंग सुंदर अशी गोलंदाजी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धावसंख्या पोचली ती 14 धावांवर. 2 चेंडू 14 धावा. आणि सुंदर असा फटका टोलवलाय
अथर्व परब यांनी एक एक धावांनी आपले शिखर गाठत आहेत. रॉयल रेंजर्सचा संघ. पुन्हा एकदा स्ट्राईकवर क्षितिज चौकेकर. ऑरेंज कॅप विथ ऑरेंज शूज. चकोर ग्रुप आयोजित HPL 2024 रोमांचक फास्ट अंडर क्रिकेट सामने. धावा झाले ते 16 आणि हा सुंदर असा निर्धाव चेंडू होता पण त्या चेंडूचं रूपांतर झालं चौकारामध्ये. धाव संख्येत 4 धावांची भर. धाव संख्या पोहोचली ती 20 धावांवर. अतिशय न कळणारा असा चेंडू सिद्धार्थ वारंग यांचा. मयुरेश पोकळे यांच्याकडनं मिसफिल्ड. धाव संख्या पोहोचली ती 20 धावांवरती. 4 चेंडू. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. दोन्ही संघांकडनं सुंदर असं प्रदर्शन. आणि सुंदर असा फटका क्षितिज चौकेकर यांचा. कव्हर्सच्या वरकून हा मारलेला आहे चौकार. शुभम शेट्टे यांच्या वरतून म्हणजेच कव्हर्सच्या वरतून मारलाय चौकार. धाव संख्या पोचले 24 धावांवर. अजून या षटकातला 1 चेंडू बाकी. थोडस महागडं षटक पाहण्यास भेटतंय सिद्धार्थ वारंग यांचं. पहिल्या षटकात आलेल्या होत्या 9 धावा आणि धाव संख्या तर सरळ पोचले 24 धावांवरती. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकलाय सिद्धार्थ वारंग यांनी आणि हा सुद्धा निर्धाव होता. पण त्या चेंडूवरती आणि हा अंपायर कॉल थर्ड अंपायर. 22 द्वारे 1 धावा घोषित होतील. रनआउट साठी अंपायर्स कॉल. थर्ड अंपायर देतील आपला फायनल कॉल. आणि थर्ड अंपायरचा निर्णय आहे नॉट आउट. अथर्व परब यांना एक जीवनदान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 25. गडीबाद 2. कन्सिस्टंट बॅटिंग बघायला भेटते दोघांद्वारे. संघाचं पुढील षटक 3रं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे निनाद गुरव. अजूनही 24 बॉलमध्ये 17 धावांचे आव्हान. थोडस सोपं असं हे टार्गेट. बाकी आता काय होतं या मॅच मध्ये. आणि हा एच कट बॉल लागलेला आहे. 1 धाव काढण्यात यशस्वी. धाव संख्या पोहोचली ती 26 धावांवरती. अजूनही 16 धावांचे आव्हान रॉयल रेंजर्सच्या संघाला. आणि पुन्हा एकदा 1 धाव काढण्यात यशस्वी. धाव संख्या पोहोचली ती 27 धावांवरती.
आणि सुंदर असा फटका हवेत टोलवलाय, पण झेल बाद झालेले आहेत क्षितिज चौकेकर. आणि स्वतः कर्णधार पटांगणात उतरले आहेत राहुल बोराडे, अनबिटेबल कॅप्टन. क्षितिज चौकेकर तंबूच्या आसऱ्यात परत. पुढील फलंदाज कर्णधार स्वतः राहुल बोराडे. 3 चेंडू 27 धावा. आणि ही मिसफिल्ड 2 धावा चोरटी धावा काढलेल्या आहेत या मिसफिल्डद्वारे. राहुल बोराडे यांनी धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पुसली ती 30 धावांवरती. अजूनही संघाला 12 धावांची आवश्यकता. आणि हा वाईड चेंडू 1 धावा अंतर. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या पोचली ती 31 धावांवरती. अजूनही संघाला 11 धावांची आवश्यकता. आणि वाईड चेंडू सोबत पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धाव संख्येत 1 धावेची 2 धावांची भर. धाव संख्या पोचली ती 33 धावांवरती. हळूहळू या रन्सचे शिखर गाठत पोचलेले आहेत ते म्हणजे रॉयल रेंजर्स. पुन्हा एकदा अथर्व परब स्ट्राइक एंडवर सज्ज. ओमकार हिरलेकर. पुन्हा एकदा वाईड चेंडू. वारंवार वाईड चेंडू पाहायला भेटत आहेत निनाद गुरव यांच्या माध्यमातून. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या पोचली ती 34. सलग 4 वाईड टाकले आहेत निनाद गुरव यांनी. अजून या षटकातले 3 चेंडू बाकी. आणि झेल बाद केलेले आहेत अथर्व परब यांना रुद्र देसाई यांनी. निनाद गुरव यांच्या पारड्यात पडलेलं हे त्यांचं यश म्हणजेच ही विकेट. आणि 4 गडी गमावले आहेत रॉयल रेंजर्स संघाने. आणि पुढील फलंदाज प्रथमेश चेंदवनकर. नावाजलेले असे डेकोरेटर प्रथमेश चेंदवनकर. सुंदर असा चोरटी धाव 1 रनसाठी चेंदवनकर यांच्या सानिध्यातून किंवा माध्यमातून. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या पोचली ती 35. अजूनही 7 धावांची गरज. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी. अक्षय शितूत 1 चेंडू बाकी या षटकातला. आणि सुंदर असा शेवटचा चेंडू निनाद गुरव यांचा. धाव संख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या पोचली ती 35 धावांवर. अजूनही संघाला 7 धावांची गरज.
3 षटकांमध्ये 18 बॉलमध्ये 7 धावांची गरज रॉयल रेंजर्स या संघाला. स्वतः कर्णधार हे आता खेळपट्टीवर हाजीर झालेले आहेत. या संघाचे स्पार्टन संघाचे कर्णधार नावाजलेले असे अक्षय शितूत. थेट जर्मनीवरनं त्यांना स्कीम आली होती पण हुकावलेली त्यांनी. गेल्या ओव्हरमध्ये 12 रन देऊन 1 विकेट कमावला निनाद गुरव यांनी. पुढील गोलंदाज अक्षय शितूत कर्णधार. आणि हा वाईड चेंडू आणि वाईड सोबत 2 धावा काढण्यात यशस्वी. या चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. धावसंख्या पोहोचली ती 38 धावांवर. अजूनही 4 धावांची गरज. 18 चेंडू 4 धावांची गरज. एक धाव पुन्हा काढलेला आहे. कर्णधार बोराडे स्ट्राइक एंडवर. आता कर्णधाराला भिडणार कर्णधार. गेल्या वर्षी सुद्धा या दोघांमध्येच एक बलाढ्य सामना घडला होता आणि बाजी मारली होती राहुल बोराडे यांनी. थोडंसं पारडं जड दिसतंय राहुल बोराडे यांचं. आणि हा वाईड चेंडू. नाराजगी व्यक्त होईल अशी गोलंदाजी अक्षय शितूत यांची. अजूनही 2 धावांची गरज. सुंदर असा फटका आणि हा डायरेक्ट हिट. सिद्धार्थ वारंग. उगाच यांना वादळ नाही म्हटलं जात. सिद्धार्थ वारंग हे क्रिकेट मधला आमच्या क्रिकेट मधलं हे वादळ. धावचित केलेला आहे डायरेक्ट हिटने प्रथमेश चेंदवनकर यांना. अजूनही आता औपचारिकता बाकी आहे या सामन्यातली. पुढील फलंदाज कौशल कामेरकर. नितीन आपले वंजारे साहेब यांचे हे भाचे. आणि हा निर्धाव चेंडू. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी म्हणजेच 15 चेंडू मध्ये 1 धावा. आणि सुंदर असा शॉट आणि विजयी झालेले आहेत रॉयल रेंजर हा संघ. स्पार्टन संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रॉयल रेंजर्स यांचे खूप खूप कौतुक. धन्यवाद.